नमस्कार मित्रांनो, ह्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात उन्हाळा जाणवतो आहे। सगळीकडे उन्हाने हाहाकार निर्माण झाला आहे। या कडक उन्हाळ्यामुळे तापमान हे 45 ते 50 डिग्री पर्यंत पोहोचले आहे। त्यामुळे आपल्या घराचे छत नेहमी तापलेले असते। जर आपण ग्राउंड फ्लोअरवर राहत असाल तर ठीक आहे, पण आपला टेरेस फ्लॅट असेल किंवा आपले स्वतःचे घर असेल तर छत हे नेहमी तापलेलेच असते। आपले छत गरम झाल्यावर आपल्याला उकाडा जाणवतो। छत गरम झाल्यामुळे आपले पंखे सुद्धा गरम हवा फेकतात। अशामध्ये एसी लावला तरी तो योग्य काम करत नाही, तसेच बिल सुद्धा जास्त येते। याचा खर्च प्रत्येक माणूस उचलू शकत नाही। अशा वेळेस आपल्या छताला किंवा स्लॅबला थंड कसे ठेवता येईल यासाठी आपण प्रयत्न करत असतो। मग अनेक ठिकाणी फ्लोअर सीलिंग करून घेतात, थर्माकोल लावतात किंवा ग्रीन नेट लावतात। गार्डनिंग करून आपल्या छताला आपण थंड ठेवू शकतो, पण यामध्ये खर्च खूप येतो। या सर्वांमध्ये खर्च करणे प्रत्येकाला जमणार नाही। मग आपल्या सर्वांसाठी छताला थंड ठेवण्याचा स्वस्त आणि नैसर्गिक आणि सोपा उपाय या ठिकाणी सांगणार आहोत, ज्याला खर्च फक्त 400 ते 500 रुपये येणार आहे। त्यामुळे आपण आपल्या छताचे तापमान 5 ते 6 डिग्री कमी करू शकतो। मग आणि तुम्हाला हे आकडे कसे मिळाले याचा पुरावा सुद्धा या व्हिडिओच्या शेवटी देणार आहोत। म्हणजे हा जो जुगाड आहे किंवा ही जी उपाय आहे तो 100% खरा आहे मित्रांनो। मग हा उपाय करण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील। चला तर मित्रांनो, आता वेळ न घालवता या ठिकाणी छत थंड करण्याचा उपाय आपण बघूया। मग या उपायासाठी आपल्याला पाहिजे चुना, फेविकॉल आणि पाणी। मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघू की चुना, फेविकॉल, पाण्याचा वापर करून कसे छताला थंड ठेवता येईल। तर मित्रांनो, बघूया की याचे मिश्रण कसे बनवायचे। मग सगळ्यात अगोदर आपल्याला 10 किलो चुना, 2 किलो फेविकॉल मार्केटमधून विकत आणावे लागेल। मग हा उपाय याच्यामध्ये आपण 700 ते 800 स्क्वेअर फूटसाठी हा 10 किलो चुना व 2 किलो फेविकॉल या ठिकाणी भरपूर असतो। सगळ्यात पहिले आपण चुन्याला बादलीमध्ये टाकून भिजू घाला। या 10 किलो चुन्याला आपण 2 वेळा वापरू, म्हणजेच पहिल्या थराला 5 किलो आणि दुसऱ्या थराला 5 किलो। मग मित्रांनो, या चुन्याचे टेरेसला 2 थर द्यायचे आहे। याला भिजवण्यासाठी लोखंडी ड्रम किंवा लोखंडी बादलीच वापरा। स्टील आणि प्लास्टिकचे भांडे वापरू नका। चुना पाण्यात टाकल्यावर त्याचे तापमान खूप वाढते, ते 100 डिग्री पर्यंत पोहोचते। त्यामुळे स्टीलचे भांडे काळे पडते व प्लास्टिकचे भांडे हे खराब होऊ शकते। यासाठी मोठे भांडे घ्या, कारण चुना पाण्यात टाकल्यावर जास्त फुलतो। चुना जवळपास 3 पट वाढतो, म्हणजे 5 किलो चुना भिजू घातल्यावर तो जवळपास 15 किलो होतो। यासाठी भांडे मोठे आणि लोखंडी घ्यावे। 5 किलो चुन्यासाठी 10 लिटर पाणी वापरा। त्याला चांगले मिक्स करून घ्या। मग त्यामध्ये 1 किलो फेविकॉल मिक्स करा। यालाही चांगले मिक्स करा आणि चुन्याची पेस्ट ही घट्ट व्हायला पाहिजे। यात जर अर्धा किलो साखर टाकली तर जास्त चांगले राहील, कारण साखर मिश्रणाला घट्ट बनवते। मग फेविकॉल याच्यासाठी टाकतात की चुन्याची पकड एवढी मजबूत नसते। पावसात किंवा चालण्यामुळे फक्त चुना हा काय असेल या ठिकाणी तो निघून जाऊ शकतो। हे खराब होऊ नये म्हणून याच्यात फेविकॉल मिसळतात। मग आपल्या पायाला लागणार नाही किंवा छताला तो चिटकून राहील यासाठी फेविकॉल हा या चुन्यामध्ये मिसळतात। त्यामुळे हा चुना घट्ट असा पकडून छताला राहतो, तो लवकर खराब होत नाही। मग सर्वप्रथम आपल्या छताला चांगले स्वच्छ करून घ्या। सगळ्या प्रकारची धूळ, माती, कचरा निघून जाईल। मग त्यासाठी आपण झाडूने चांगले स्वच्छ करून घ्या। मग छताला पाण्यानेही चांगले धुवून काढा, म्हणजे सगळ्या प्रकारचा कचरा निघून जाईल। आणि पाणी सुकल्यावर या मिश्रणाला पूर्ण छतावर लावून घ्या। मग याला 15 ते 24 घंटेसाठी सुकायला ठेवा। नंतर याच्यावर दुसरा थर द्या। मग कमीत कमी 2 थर देणे गरजेचे आहे। पहिल्या थरामध्ये पूर्ण धूळ वगैरे झाकल्या जाईल। दुसऱ्या थरामुळे एकदम पांढरेपणा येतो, म्हणजेच व्हाईटनेस येणे खूप गरजेचे आहे। आणि ते का गरजेचे आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे।
पहिला थर सुकल्यावर दुसरा थर लावायचा आहे। उरलेल्या 5 किलो चुन्यासोबत आपण फेविकॉल मिसळून त्या ठिकाणी हा उपाय पहिल्या थराप्रमाणेच या पूर्ण छताला लावायचा आहे। आणि एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवा की चुना लावताना हा नेहमी सकाळच्या वेळेस लावावा, संध्याकाळी लावू नका, कारण संध्याकाळी आपल्या घराची छत तापलेली असते, सकाळी छत रात्रभर थंड होऊन जाते, त्यामुळे आपल्या घराच्या छताचे तापमान हे 100% कमी होणार आहे। मग मित्रांनो 5 ते 6 डिग्री 100% कमी होणार आहे। पाहिजे तर आपण टेम्परेचर मीटरने ते चेक करू शकता। तर मित्रांनो हा खूप उपयोगी आणि फायद्याचा उपाय आहे, ज्यामुळे आपले घर थंड ठेवू शकतो। जे लोक AC कूलर वापरू शकत नाही त्यांच्यासाठी हा खूप उपयोगी आणि कार्यगर पद्धत आहे। तर आपल्या घराला सफेद चुना लावून थंड करा आणि हा खूपच स्वस्त आणि मस्त असा जुगाड आहे। हे करायला आपल्याला पर स्क्वेअर फुटला फक्त 1 ते 1.5 रुपया खर्च येतो। चला तर मग आपण बघूयात म्हणजे या थंड करण्यामागे, छत थंड होण्यामागे सायंटिफिक कारण काय आहे। तर मग गरमी करण्यासाठी या ठिकाणी घराच्या छतावर सफेद रंग लावणे हे चांगले मानले जाते। मग पांढरा रंग असेल तर सूर्याची किरणे पांढऱ्या रंगाला परत म्हणजे रिफ्लेक्ट होतात। तसेच या ठिकाणी आपण गरमीमध्ये पांढरे कपडे वापरतो, काळे वापरतो का नाही, तर मग कारण पांढरा कलर हा सूर्यकिरणांना रिफ्लेक्ट करतो म्हणजे परत पाठवून देतो आणि काळा रंग हा ऑब्झर्व करतो म्हणजे शोषून घेतो। तसेच उघड्या छताला पांढरे केले तर आतले तापमान हे 5 ते 6 डिग्री पर्यंत कमी होते। 5-6 वर्षाआधी मित्रांनो एका शहरातील 300 घरांना चुना आणि फेविकॉलने सफेद केले होते। त्याचा परिणाम ज्या घरावर सफेद चुना लावलेला होता त्या घराचे तापमान हे 5 ते 6 डिग्री कमी बघायला मिळाले। मग घराला थंड ठेवण्यासाठी स्वस्त व यशस्वी पद्धत सांगताना नासाने सुद्धा या छतांना सफेद रंग करण्याचा उपाय सांगितलेला आहे। तर मित्रांनो आपल्या या व्हिडिओमध्ये या कडक उन्हाळ्यात गरमी कमी करण्यासाठी उपयोगी पडेल असा उपाय तुम्हाला सांगितलेला आहे। जर आपल्याला काही सांगायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चला तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।